नमस्कार. विज्ञानयात्री फ्रेडरिक चॅपमन रॉबिन्स यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री फ्रेडरिक चॅपमन रॉबिन्स हे अमेरिका देशाचे बालरोगतज्ञ, सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ आणि सन 1954 सालच्या शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. मानवी भ्रूण ह्युमन एम्ब्रियो याची त्वचा आणि स्नायू उती यांच्या मिश्रणांच्या उपयोजनेतून बाल पक्षाघात, पोलिओ, मायलेटिस या विषाणूचे प्रयोगशाळेत टेस्ट्यूबमध्ये संवर्धन कल्चर करण्याची पद्धत विकसित करण्यासंबंधीच्या संशोधन कार्यासाठी फ्रेडरिक चॅपमन रॉबिन्स यांना जॉन फ्रँकलिन एंडर्स आणि थॉमस हकल वेल्लेर यांच्यासोबत सन 1954 सालच्या शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. जॉन फ्रँकलिन एंडर्स हे प्रसिद्ध अमेरिकन बायोमेडिकल शास्त्रज्ञ आणि नोबेल विजेते होते, ज्यांना आधुनिक लसीचे जनक म्हटले जाते. त्यांनी येल विद्यापीठ आणि हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मानवी ऊतीच्या संवर्धन पद्धतीमध्ये पोलिओ विषाणू वाढवण्याचे तंत्र शोधले. या महत्त्वपूर्ण शोधामुळे पोलिओ आणि गोवर यासारख्या रोगावर लस तयार करणे शक्य झाले. पोलिओ विषाणूच्या वाढीवरील संशोधनासाठी त्यांना सन 1954 साली वैद्यकशास्त्र, शरीरविज्ञानशास्त्र, औषधशास्त्र शाखेचे नोबेल पुरस्कार देण्यात आले. हे पारितोषिक त्यांना थॉमस हकल वेल्लेर आणि फ्रेडरिक चॅपमन रॉबिन्स यांच्यासह सामायिक केले. थॉमस हकल वेल्लेर हे अमेरिकन विषाणूशास्त्रज्ञ आणि सन 1954 सालच्या शरीरक्रियाशास्त्र विज्ञान शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. त्यांना सन 1954मध्ये पोलिओ विषाणूवर यशस्वीपणे प्रयोगशाळेत संशोधन केल्याबद्दल वैद्यकशास्त्र नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन 1942मध्ये ते आर्मी मेडिकल ऑफिसर म्हणून दुसऱ्या महायुद्धात दाखल झाले. तिथे त्यांनी मलेरियावरील नियंत्रणासाठी कॅरेबियनमधील प्युअर्तो रिको येथे संशोधन केले आणि सन 1946मध्ये मेजर पदावर निवृत्त झाले. वेल्लेर यांनी वैज्ञानिक जॉन एंडर्स आणि फ्रेडरिक रॉबिन्स यांच्यासोबत मिळून पोलिओच्या विषाणूंना मानवी पेशीमध्ये यशस्वीरित्या वाढवण्याची पद्धत शोधून काढली. या अभूतपूर्व संशोधनामुळे पोलिओवरील लस तयार होण्याचा मार्ग मोकळा झाला. या कामगिरीसाठी त्यांना सन 1954चा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. पोलिओ व्यतिरिक्त त्यांनी गोवर, चिकनगुनिया आणि सिस्टोसोमियासिस यासारख्या आजारावरही महत्त्वाचे संशोधन केले. त्यांनी बोस्टन विद्यापीठ, चिल्ड्रन येथील हॉस्पिटल आणि हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथे प्राध्यापक आणि प्रमुख म्हणून मोलाचे योगदान दिले. फ्रेडरिक चॅपमन रॉबिन्स यांचा जन्म दिनांक 25 ऑगस्ट 1916 रोजी ऑर्बन, अल्बामा येथे झाला. स्थानिक शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. मिसूरी विद्यापीठ येथे त्यांचे पदवी शिक्षण पूर्ण झाले. हार्वर्ड विद्यापीठ येथे त्यांचे पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण झाले. सन 1940 ते सन 1942 या कालावधीत त्यांनी बॉस्टन येथील चिल्ड्रन्स हॉस्पिटल मेडिकल सेंटरमध्ये सूक्ष्म जंतू विज्ञानाचे निवासी वैद्य या पदाकरिता कार्यरत होते. त्यानंतर ते अमेरिकेच्या सेनादलात दाखल झाले. सेनादलाच्या 15व्या वैद्यकीय प्रयोगशाळेत त्यांनी व्हायरस व रिकेट्सियाजन्य रोग या विभागाचे प्रमुख म्हणून अमेरिका, उत्तर आफ्रिका, इटली येथे 4 वर्षे काम केले. या काळात संसर्गजन्य यकृत शोथ, यकृताची दाहक सूज, प्रलापक संधिपात ज्वर, टायफस ज्वर व क्यू ज्वर, प्राणीजन्य मानवी रोग यावर संशोधन केले आणि त्याचबरोबरच निदानात्मक व्हायरस प्रयोगशाळेची देखरेख केली. त्यानंतर सन 1946मध्ये पुन्हा नागरी जीवन सुरू होताच बॉस्टन येथील चिल्ड्रन हॉस्पिटल मेडिकल सेंटरमध्ये त्यांनी आपले प्रशिक्षण पुढे चालू ठेवले. त्यांचे हे प्रशिक्षण सन 1948मध्ये पूर्ण झाले. सन 1950पर्यंत त्या संस्थेच्या संसर्गजन्य रोगाविषयीच्या संशोधन विभागात जॉन फ्रँकलिन एंडर्स यांच्यासोबत संशोधन करण्यासाठी फ्रेडरिक चॅपमन रॉबिन्स
यांना नॅशनल रिसर्च काउन्सिलचे व्हायरसजन्य रोग विषयाचे वरिष्ठ अधिछात्र सिनियर फेलोशिप मिळाले. पोलिओग्रस्तांचे शवविच्छेदन करून पोलिओ विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेकडे जाण्यापूर्वी आतड्यावर आक्रमण करत असल्याचे निदर्शनास आले. या निरीक्षणांती पोलिओ विषाणू भ्रूणातील चेता ऊती व्यतिरिक्त इतर ऊतीमध्ये नॉन नर्व्हस टिश्यूमध्ये वाढू शकतो हे सिद्ध झाले. या निष्कर्षामुळे पोलिओ लस विकसित करण्याच्या सुलभ आणि स्वस्त पद्धती विकसित झाल्या. सन 1949मध्ये नॉन नर्व्हस टिश्यूच्या प्रयोगशाळेतील ऊती संवर्धन टिश्यू कल्चर यामार्फत पोलिओ व्हायरसची शक्यता यशस्वी वाढ केली. एंडर्स यांच्याबरोबर काम करत असताना रॉबिन्स यांनी बालपक्षाघात पोलिओ या रोगास कारणीभूत असणाऱ्या व्हायरसची संवर्धित ऊतकात वाढ करण्यासंबंधी व त्यातील तंत्राचा अन्यत्र उपयोग करण्यासंबंधीचे विशेष संशोधन केले. हा व्हायरस तंत्रिका म्हणजे मज्जा ऊतकाच्या बाहेर वाढू शकतो आणि वस्तुतः तो शरीराच्या तंत्रिकाबाह्य ऊतकात अस्तित्वात असतो व नंतर तो मेंदूच्या तळाकडील भागात व मेरुरज्जूकडे काही भागात आक्रमण करतो असे रॉबिन्स आणि त्यांच्या सहकार्याने प्रस्थापित केले. या संशोधनामुळे बालपक्षाघात पोलिओ या रोगावरील लस तयार करण्यास, प्रकृष्ट निदान पद्धती विकसित होण्यास व विविध व्हायरस अलग करण्यास मदत झाली. याशिवाय रॉबिन्स यांनी गालगुंड, सामान्य परिसर्प आणि गायींच्या देवी रोग यास कारणीभूत असलेल्या व्हायरसचा अभ्यास केला. सन 1952मध्ये हार्वर्ड मेडिकल स्कूल, चिल्ड्रन हॉस्पिटल मेडिकल सेंटर, बॉस्टन, लाईमबाईन हॉस्पिटल आणि मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल येथे ते सहयोगी वैद्य, सहयोगी संचालक, संशोधन अधिछात्र इत्यादी विविध पदावर त्यांच्या नेमणुका झाल्या. पुढे त्याच वर्षी ते क्लिव्हलँड, ओहायो येथील वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन येथे बालरोग विज्ञानाचे प्राध्यापक आणि क्लिव्हलँड मेट्रोपॉलिटन जनरल हॉस्पिटलच्या बालरोग विज्ञान संपर्कजन्य रोग विभागाचे संचालक झाले. सन 1966मध्ये ते केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन अधिष्ठाते व 1980पासून गुणश्री अधिष्ठाते झाले. नोबेल पारितोषिकाव्यतिरिक्त त्यांना जॉन कॅरोल विद्यापीठ, मिसुरी विद्यापीठ, न्यू मेक्सिको या विद्यापीठाच्या सन्माननीय पदव्या तसेच दुसऱ्या महायुद्धातील उल्लेखनीय सेवेबद्दल ब्रॉन्झ स्टार, मिड जॉन्सन पुरस्कार व मेडिकल म्युच्युअल ऑनर पुरस्कार हे बहुमान मिळाले. फ्रेडरिक चापमन रॉबिन्स हे प्रसिद्ध अमेरिकन बालरोगतज्ञ आणि विषाणूशास्त्रज्ञ होते. पोलिओचा विषाणू प्रयोगशाळेत कसा वाढवायचा हे त्यांनी शोधून काढले. या महत्त्वाच्या शोधासाठी त्यांना सन 1954मध्ये वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांनी हार्वर्ड मेडिकल स्कूलमधून वैद्यकीय पदवी घेतली. त्यांनी जॉन फ्रँकलिन एंडर्स आणि थॉमस हकल वेल्लेर यांच्यासोबत काम केले. मज्जातंतूशिवाय इतर पेशीमध्ये पोषक द्रावण पोलिओचा विषाणू वाढवण्यात त्यांना यश आले. या संशोधनामुळे पुढे जोनास साल्क आणि अल्बर्ट साबिन यांना पोलिओची लस बनवणे सोपे झाले. सन 1954मध्ये त्यांना सहकार्यासोबत वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाले. त्यांनी केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटीमध्ये बालरोगतज्ञ आणि स्कूल ऑफ मेडिसिनचे डीन म्हणूनही काम केले. दिनांक 4 ऑगस्ट 2003 रोजी फ्रेडरिक चापमन रॉबिन्स यांचे निधन झाले. विज्ञानयात्री फ्रेडरिक चापमन रॉबिन्स यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.